जगण्याचे पंचशिलाच्या रूपामध्ये, अष्टशिलाच्या रूपामध्ये, नवंगशिलाच्या रूपामध्ये जे नियम सांगितले आहे हे निसर्गाचे नियम आहेत. याप्रमाणे आपल्याला जगायचं आहे. जसं मजबूत इमारत होण्यासाठी त्याचा पाया मजबूत लागतो, तर तसे हे नियम म्हणजे यम हे अंग आहे जगण्याचे. हे जर आपले स्ट्रॉंग असले आणि आपण हे नियमाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपलं जीवन खूप सुखकर होतं. जसं आपण जशी त्यामध्ये यम मध्ये काय येतं की सत्य. आता सत्य भगवंत सांगतातच की आपल्याला जशी जी गोष्ट समोर आहे तसं त्या गोष्टीला स्वीकारायचं आहे. जे काही माझ्या समोर आता आलं या क्षणाचा जो धम्म आहे आणि ज्या कंडिशन मध्ये आला आहे त्या कंडिशनला मला त्याला जाणायचं आहे आणि मानायचं आहे आणि त्याला स्वीकारायचं आहे. आणि जशी आहे तशी ती गोष्ट मला मानायची आहे. जसं आपल्याला एखादा साप दिसला तर आपण त्याला सापच म्हणणार आहोत, रस्सी म्हणणार नाही. कारण की आपण बघितलं डोळ्यांनी, त्याला बघितलं, त्याला जाणलं आणि नंतर त्याला मानलं. नाहीतर आपण सापाला रस्सी म्हणणार का? तर आपण जे आहे ते सत्य जेही जाणतो ते सत्य जाणलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे आणि जे जाणलं मानलं त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपले जे विचार आहेत, आपण जे बोलतो, तर मनात वेगळे विचार आणि वाणीवर वेगळे शब्द असे कधी आले नाही पाहिजे. जे मनात आहे तेच व्यवहारामध्ये सुद्धा सत्यता आली पाहिजे. नाही तर आपण मनामध्ये वेगळा हेतू असतो आणि बोलताना वेगळं आपण बोलत असतो, तर असं होता कामा नये. हे सुद्धा निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे नेहमी विचारामध्ये सत्यता असली पाहिजे. आपले विचार जे आहेत त्या विचारांचे जर आपली सत्यता असेल विचारामध्ये आणि तेच व्यवहारामध्ये येणार आहे, त्यामध्ये सत्यता असेल तर सत्यताच येणार. जर विचारांमध्ये अनबॅलन्सिंग असले म्हणजे विचार वेगळे आणि कृती वेगळी असेल तर तो व्यवहारामध्ये सुद्धा तसाच उतरतो. म्हणजे मनामध्ये वेगळा हेतू आहे आणि करताना वेगळा हेतू आहे, हे होता कामा नये. नेहमी सत्याच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आणि ज्या प्रमाणे आपल्याला क- सत्य सत्य वागत असताना काही अडचणी आल्या तरी आपल्याला आपल्याला वाटचाल करायची आहे. परंतु सत्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की जर आपल्याला कोणाचा प्राण वाचवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच नाही, आपल्याला हजारो लोकांचे प्राण वाचवायचे आहे, तर तेव्हा आपण आपल्या माइंडनुसार जो अभिधम्म आहे, आताचा धम्म आहे, आताचा जो क्षण आहे त्याप्रमाणे काही निर्णय घ्यायचे आहेत. काही निर्णय घ्यायचे असतात. जसा धम्म आहे येच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदामी सद्गता. मला हा पचुपन्नामधील बुद्धांना शरण जायचं आहे, म्हणजे वर्तमानामधल्या बुद्धांना शरण जायचं आहे. आणि वर्तमानामधल्या बुद्धांना शरण जायचं आहे म्हणजे मला आजच्या परिस्थितीनुसार काय घ्यायचे आहे, डिसिजन घ्यायचे आहे. मी 2500 वर्षाच्या पूर्वीच्या बुद्धांना शरण जाते आहे, पण 2500 वर्षापूर्वीची कंडिशन, वागण्याची पद्धत सगळं काही वेगळं होतं. परंतु आता 2500 वर्षाच्या नंतर पचुपन्नाचे बुद्ध, आताचा जो काही धम्म आहे, आताचं जे वातावरण आहे त्यानुसार मला माझे डिसिजन घ्यायचे आहे. नियम मला निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालायचं आहे. परंतु या क्षणाला जो धम्म आहे त्याप्रमाणे मला काय घ्यायचे आहे, निर्णय घ्यायचे आहे. तर याप्रमाणे आपला प्रत्येक क्षण आपलं मन, आपली बुद्धी, आपली सती त्याप्रमाणे आपली प्रज्ञा तशी जागृत ठेवायची आहे. त्याचप्रमाणे खोटे बोलणे सुद्धा हिंसामध्ये येतं. कारण आपण खोटे बोलण्याने काय होते, हिंसा होते. मग ते हिंसा आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की कधी कोणाचं नुकसान सुद्धा होऊन जातं आपल्या खोटे बोलण्याने. त्यामुळे खोटे बोलायचं नाही आहे. त्याचप्रमाणे जे आपण सत्य बोलतो, आपण म्हणतो ना, आपल्याला कितीतरी भिक्षू संघ सांगतात, भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढं सत्य आपल्या वाणीमध्ये ठेवणार तेवढी तुमची पारमी वाढणार, तेवढी तुमची ती वाणी वाढणार, तेवढी सत्यता वाढणार. आणि जेव्हा तुम्ही आव्हान करता, या ब्रह्मांडाला आव्हान करता किंवा कोणती एखादी गोष्ट असेल, जसं अंगुलीमल जेव्हा जंगलातून जात होते आणि त्यांच्या समोर जशी कंडिशन आली होती आणि त्यांनी सत्य पारमी केली होती,
तर जी काही लेडी होती तिची डिलिव्हरी सुखकर झाली, जी अडचणीची होती. ही सत्यता आपण जर वाढवली, तर आपण वाणीने जेव्हा संकल्प करतो, या ब्रह्मांडाला आव्हान करतो, तर आपल्याला त्या सत्यपारमेचे काय मिळत असतात? फलित मिळत असतात. याला सत्यपारमी म्हणतात. त्याचप्रमाणे प्राण्यांची हत्या करायची नाही. कोणत्याही जीवाला तन, मन, धनाने त्रास द्यायचा नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्याचप्रमाणे ना आपल्याला एक गोष्ट आहे, आपण संग्रह खूप करतो. ज्या गोष्टींची गरज पण नाही ना, त्या वस्तू खूप घेऊन ठेवतो घरामध्ये. ज्या गोष्टींचा आपल्याला काही गरज नाही अशा वस्तू आपण भरपूर आपल्या घरामध्ये साठवत असतो. मन, वाणी, शरीराने अनावश्यक वस्तूंचा आपण संग्रह करत असतो. आणि आपली लालसा एवढी वाढत चालली आहे ना, आपली लालसा एवढी वाढत चालली आहे, की आपण ह्या पंचधातूचे काय करत आहोत? नुकसान करत आहोत. पंचधातू पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पंचधातूंचे आपण आहे आकाश यांचं सगळ्यांचं आपण नुकसान करत आहोत. मानव मानव एवढा काय झाला आहे, त्याची इतकी तृष्णा वाढत चालली आहे की या लालसेमध्ये तो बघत सुद्धा नाही आहे. या पंचधातूचे सुद्धा मी नुकसान करतो आहे, माझे पण नुकसान करतो आहे. इतकं अनावश्यक आपल्या इच्छा वाढत चालल्या आहेत. तर ह्या अनावश्यक इच्छा मन, वाणी आणि शरीराने जेवढा आपण संग्रहित करू, जेवढ्या आपण कमी करू, तेवढं आपल्याला सुख मिळेल. आणि क्षणिक सुखासाठी आपण एक प्रकारे निसर्गाचंही आपण काय करतो? हिंसा करतो आहे, स्वतःची हिंसा करत आहोत. आणि आपण साधना जी करतो, तर त्या साधनेला आपल्याला ती रिझल्ट येत नाही. आपण फक्त श्वास घेत आहोत, श्वास सोडत आहोत. त्याच्या पलीकडे आपल्याला त्याचे रिझल्ट येत नाही आहे. जर आपल्याकडे खूप संग्रह झाला असेल, तर नेहमी त्याला दान द्या. जे काही आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे ते देऊन टाकण्याची भावना आपल्याला डेव्हलप करायची आहे. याने काय होतं ना, दान दिल्याने आपल्या चेतनाचे जे सुख आहे, आपला आत्मसंतुष्टीचा जो भाव आहे, जो सुख आहे, ह्या संपूर्ण संसारामधले कितीही मौल्यवान वस्तू असू दे, मौल्यवान रत्न असू दे, त्या वस्तूपेक्षा, त्या रत्नापेक्षा हे जे आत्मसंतुष्टी आपल्याला होते देताना, ती सगळ्यात जास्त मोठी आहे. अं, त्याचप्रमाणे आपण काय करतो माहितीये, आपण नेहमी म्हणतो साधनेत बसल्यावर मला विचार येतात. कारण आपण विचारांचा सुद्धा साठा करत असतो. हा विचारांचा साठा सुद्धा आपल्याला करायचा नाही आहे. कारण की याने काय होतं, आपल्या मनालाही त्रास होतो, आपल्या शरीरालाही त्रास होतो. आणि आपण जेव्हा साधनेला बसतो, तेव्हा आपल्या साधनेला आपल्याला ते काही रिझल्ट येत नाही. आपल्याला आपल्या 5 इंद्रियांवरती काय करायचं आहे? कंट्रोल करायचंय, त्याला काबीज करायचं आहे. विचार जेव्हा येतात, तेव्हा कोणत्याही गोष्टीमधून आपल्याला पळून जायचं नाही आहे. कधीच पळायचं नाही. कारण की आपलं केंद्रस्थान मन आहे. मन प्रत्येक गोष्टीचं जाळं विणत असतो. तोच विचाराची कंटिन्यू गती करत असतो. आपण जे काही या प्रति क्षण जो धम्मा येतो त्यानुसार आपल्या मनाविरुद्ध आला तरी आपण तो क्रोधामध्ये जातो, द्वेषामध्ये जातो, ईर्ष्येमध्ये जातो. तोही डाटा आपला साठत असतो आणि जेव्हा आपल्या समोर मोह येतो त्याही मध्ये आपण हरवून जातो. म्हणजे सुख आणि दुःखामध्ये आपण नेहमी हरवून जातो. त्याचे जे दाटे आहेत आपण जमा करत असतो. ते आपल्या समोर येतात. तर त्याला आपण जसं आहे तसं बघून त्याला जाऊ दिलं, तर ते सुद्धा नष्ट होत असतात. पण ती प्रॅक्टिस पाहिजे, त्याला रिएक्ट नाही करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण